नमस्कार. किरण मोडक बातमीपत्र सादर करत आहे. ठळक बातम्या. शासनाचे कौशल्य विकास धोरण राबविण्यात अकोटच्या बाबू जगजीवनराम कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा पुढाकार. संस्थाध्यक्ष डॉक्टर कैलास जपसरे यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शिक्षण संस्थेत सुरू केले संगणक विज्ञान व पीक विज्ञानाचे नवे अभ्यासक्रम. आता सविस्तर बातमी. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून शासनाचे कौशल्य विकास धोरण आहे. हे धोरण राबविण्यासाठी अकोटचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर कैलास जपसरे आणि परम आसरा कॉलनीतील बाबू जगजीवनराम कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. अकोटच्या श्री सरस्वती ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थाद्वारा संचालित या शिक्षण संस्थेत चालू वार्षिक सत्रापासून संगणक विज्ञान व पीक विज्ञान म्हणजे क्रॉप सायन्स हे नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे या शिक्षण संस्थेने किरण न्यूज सोबत बोलताना सांगितले. या संदर्भात संस्थेचे प्राचार्य देवेंद्र जपसरे, शिक्षिका नुपूर मुकुल देशपांडे व संस्थाध्यक्ष डॉक्टर कैलास जपसरे यांनी सविस्तर माहिती दिली. आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास व्हावा म्हणून संगणक विज्ञान व क्रॉप सायन्स हे दोन नवे अभ्यासक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम आवडले असून त्यांचा प्रतिसाद लाभलेला आहे. लवकरच आम्ही AI तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम आणणार आहोत. या दोन नवीन अभ्यासक्रमाचा निकाल सर्वोत्कृष्ट लावू. हे दोन्ही अभ्यासक्रम रोजगार अभिमुख असल्यामुळे आजच्या काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक सत्र 2026-27 पासून आमची कनिष्ठ महाविद्यालय बाबू जगजीवनराम ज्युनियर कॉलेजमध्ये दोन नवीन विषय सम्मिलित झालेले आहे, जे की विज्ञान शाखेला आहे. त्यात पहिला आहे क्रॉप सायन्स, जे बायोचे स्टुडंटसाठी उपयोगी आहे. दुसरा अभ्यासक्रम आहे कम्प्युटर सायन्सचा, जे की गणित विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडत असते. पुढे जाऊन त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उपयोगी असणारे हे दोन्ही विषय आहे. या दोन नवीन विषय सुरू झाल्यापासून आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना जेव्हापासून या विषयांची माहिती झाली आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांची आमच्याकडे प्रवेश घेण्यासाठी समजा एक लाईनच लागली आहे. मुलांचा या विषयांकडे आधीपासून कल होताच, पण आमच्या शाळेत ऍडमिशनसाठी मुलं यायचेच, परंतु या दोन विषयाचा समावेश झाल्यापासून आता पहिलेपेक्षा किमान तिपटीने आमच्याकडे विद्यार्थी प्रवेशासाठी येऊन राहिले आणि प्रवेश निश्चित सुद्धा केलेला आहे आणि त्याचा या सगळ्याच मुलांना पुढे जाऊन फायदा होणारच आहे. आमच्या कॉलेजला आम्ही कौशल्य विकास उपक्रम अंतर्गत क्रॉप सायन्स व कम्प्युटर सायन्स हे दोन अभ्यासक्रम आणले आहेत. त्याचा उद्देश एकच आहे की मुलांच्या मध्ये जे कौशल्य असते त्याचा विकास करावा, त्या आधारित त्यांनी अभ्यासक्रम निवडावा व आपला कौशल्य दाखवून भविष्यात जे प्रॉब्लेम येणार आहे प्लेसमेंटचे, नोकरीचे, त्याले बाजूले करून या अभ्यासक्रम उपक्रम अंतर्गत त्यांना स्वतःचा रोजगार करून आपला विकास करतील हेच लक्षात घेऊन आम्ही हे दोन अभ्यासक्रम आमच्या कॉलेजमध्ये आणलेले आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून डॉक्टर कैलास जपसरे यांनी अकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिक्षण संस्था सुरू केली. आज संस्था प्रगतीपथावर असून नव्या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र कक्ष व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे. धन्यवाद.